लढताना पाहायला मिळेल. कोंबड विजय विपक्ष टीम पाली बी. बिग फाईट 3 षटकांची लढत. बॉलिंग मार्क होती पाहते. पहिला चेंडू विकेटची संधी. पकडलाय जेल. मैदानाच्या आतमध्ये संपलाय फलंदाज. कल्पेश शेळकेचा खेळ तंबूच्या आशेला पहिला विकेट. बॅक टू द आउट. अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि तो स्वागत सन्मान मोरेश्वर पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभास त्या सन्मान करावा. आज मोरेश्वर पाटील यांचे खूप चांगलं योगदान आहे. आम्हाला जे खरं तर आपण पाहतोय सामनावीरचं पारितोषिक त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेत. संकेत म्हात्रे यालाही विनंती आहे. संकेत म्हात्रे आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. सुनील जितेकर दापोली गावचे एक प्रतिष्ठित नागरिक, त्यांचा इथे सन्मान होत आहे. तर पाहुण्यांचा एका बाजूला झालेला आहे सन्मान. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे, बोलूया कॉम्बॉक्समध्ये. पहिले चेंडू होते विकेट. मोठी विकेट. गोल्डन डकचा शिकार बनला आपण पाहिला असेल. कल्पेश शेळके बॅक टू द आउट. त्यानंतर मैदानात दाखल झालाय महेंद्र शेळके. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आक्रमण आक्रमण. षटका ठोकून स्वागत केलाय फलंदाज महेंद्र शेळकेच्या बॅट मधून. षटकार. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर महेंद्र शेळकेचा पलटवार. आल्याला षटकाने खातं ओपन गेलाय टीमचं आणि स्वतःचं. एक हार्ड हिटर फलंदाज मैदानावर दाखल झाला आणि आल्याला चेंडूला पाठवून दिला बाउंड्रीच्या बाहेर. षटकार पाहायला मिळाला. तिसरा चेंडू बॉलिंग मार्क होती विनोद भगत. अजून एक येईल का समोर दिशेनं. स्टँड अँड डिलिव्हर. अजून एक ठोकलाय विनोदच्या वर. आक्रमण. षटकार. संगीत तुम्हाला हर्ष डीजे डॉली नांदगावचा डीजे. खूप चांगला संगीत. परंतु कॅच इथे होती. प्रेक्षक कमाल कॅच. चेतन आपण पाहिलं 500 रुपयाचं पारितोषिक. आणि सचिन पाटेकर हसतो आमच्याकडे पाहून. 13 पत्ती ग्रुप देखील हसतोय की आमचे 500 रुपयाचे हे बक्षीस होते. हे बक्षीस तुम्ही आता खरं तर गमावलंय. प्रेक्षकाच्या हातात पडला पाहिजे. बॅक टू क्रिकेट. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकून पुन्हा एकदा बॅकफुटला ढकललाय विनोद भगत. याला आपण पाहतोय ओहो कटकायचा प्रयत्न होता. पंचांनी हरला असतो म्हणजे खूपच बाहेर. पंचांनी दंडित केलं. बॉलिंग मार्क होती पाहता आपण विनोद भगत याला. आणि अव्वंतर चेंडू. मैदानाचा इशारा मात्र नक्कीच. चला DRS मात्र नक्कीच वापर करण्यात येईल. फिल्डिंग करण्यास संघ आपण पाहताय कोंबडवच्या संघाचा मात्र नक्कीच हा
अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. योग्य निर्णय मंचाच्या मात्रामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. अगोदर चेंडू फेकला गेला मैदानाच्या आतमध्ये. कोंबडभुजे एक्सप्रेस ऑन ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद भगत एक तेज तर्रार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्यानंतर पहिले चेंडू तो विकेट, त्यानंतर षटकार त्यानंतर अव्वंतर चेंडू. हे दर्पण आहे, हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोंबड विपक्ष टीम पाली बी नॉस्ट्राईक एंडवरती पाहताय. रोहित पाटील एक विस्फोटक खेळाडू. राऊंड द विकेट, राईट अबाउट द विकेट. फटाफटक्या मायचा प्रयत्न, कमबॅक पहा. 2 षटकार ठोकणारा फलंदाज बाद होतोय. महेंद्र शेळके बॅक टू द आउट. थँक्यू डीजे मास्टर. पहिले चेंडू तो विकेट, त्यानंतर षटकार त्यानंतर अव्वंतर. पुन्हा एकदा कमबॅक पहा. बॉलिंग मार्ग होती पाहता आपण कोंबड गुंजय संघाची. तर स्पीड गन नो डाऊट विनोद भगत तेज तर्रार गोलंदाज आणि मैदानाच्या आतमध्ये ते काम करताना पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी 2 विकेट मात्र नक्कीच प्राप्त केल्यात. अद्याप चेंडू बाकी असतील या षटकातील. 2 आणि 13 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. 13 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. सुरुवात दमदार झाली परंतु विकेट, पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाली. कल्पेश शेळके त्यानंतर महेंद्र शेळके आला. त्याने 2 चेंडूवरती 2 फटके मात्र नक्कीच लगावून या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं होतं टीम पाली बी संघाला. परंतु पुन्हा एकदा पलटवार पहा विनोद भगत याचा. कोंबडभुजेची स्पीड गन मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी करतोय आणि हेच करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. ते मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहताय. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. आल्याला मोठा फटका मारचा प्रयत्न, झेलची नामे संधी झाली चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. फक्त मिली सिंगल धाव. प्रश्नचिन्ह पडला गेलाय. झेल होती परंतु थोडं पुढे का आला नाहीये हाच मात्र नक्कीच प्रश्नचिन्ह उभा केलाय विनोद भगतच्या मानामध्ये. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल आणि स्ट्राईक वरती कोण असेल या स्पर्धेतील पहिला अर्धशतक ठोकणारा राहतो का कातील? नो डाऊट रोहित पाटील. पाली संघाचा हा हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याने कालची नाईट स्पर्धा अक्षरशः गाजवली. याच मैदानावरती अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर आजच्या नाईट स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तेच काम करताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू एक तेज तर्रार गोलंदाज विनोद भगत. पहिल्या चेंडू आक्रमणाचा प्रयत्न आडव्या पाटण्यामध्ये नक्की चेंडूला पाठवून दिला. काउको रिझर्व चेंडू उचला फेकेल. फक्त मिली सिंगल धाव. एक धाव झाली ऍड या चेंडूवरती आणि 6 चेंडूचा वाजविकेट संपला गेला. धावा लागल्या तर तब्बल 15 धावा. थँक्यू सो मच. 15 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या षटकाचाही खेळ समाप्त झालाय. आपण पाहतोय व्यासपीठावर कुंडेवाल गावचे सरपंच सदाशिव शेठ वासकर यांचे इथे आगमन झालं आणि खास करून आराध्य स्पोर्ट्स पार्टनर टीमचं आयोजन आणि त्यांची मेहनत पाहता सदाशिव शेठ वासकर यांनी या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाची आर्थिक मदत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सदाशिव वासकर साहेब आपलं मनापासून हार्दिक आभार. एक दानशूर कार्य त्यांच्या पाहायला मिळालं. आज आपण आलात या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. आपल्या परिसरातील पहिल्या वर्षातील पहिल्या पर्वातील ही स्पर्धा साहेबांना आवडली आणि रोख रक्कम 10,000 रुपयाची आर्थिक मदत सदाशिव वासकर साहेबांनी इथे बहाल केली. त्याबद्दल त्यांचंही मनापासून हार्दिक आभार. त्यानंतर आपण पाहतोय आदरणीय रुपेश शेठ गायकवाड सरपंच ओले यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि राकेशजी गायकवाड ओले गावचे सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्यांच्याकडनं देखील रोख रक्कम 5,000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. त्यांचंही मनापासून हार्दिक आभार. तर जाऊया बॅक टू क्रिकेट. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग तुम्हाला महेंद्र शेळकेची पाहायला मिळाली. त्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील. रोहित पाटील
पहिला बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी बाहेर निघाला, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर, पंचाने वाईट बॉल. अनिलजी टेंबेडकर मॅन फ्रॉम वलफ यांचा इशारा आलाय. वाईट बॉलचा अतिरिक्त एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या पुढे सरसावली आहे, ते म्हणजेच 16 या आकड्यावर. पाली ब विपक्ष अर्थातच कोंबडभुजिया संघ, मंगेश स्मृती कोंबडभुजे. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. हाय स्कोर संघाला विजय दिला जाईल यापुढचा एक मॅच. आणि आता सुरू असणारा सामना, दोन संघामध्ये जी फाईट आहे त्यामध्ये हाय स्कोर मिळेल त्या संघाला वाटचाल. मिस टायमिंग स्ट्रोक, 2 षटकाचे गेल खाली. हो, एकानं थांबलाय, दुसऱ्यानं मात्र जज केलं आणि अप्रतिम झेल. इट्स मोठी विकेट इथे मात्र पाहायला मिळते. रोहित पाटील बॅक टू द आउट. आराध्य स्पोर्ट्स पार्टनरचे हे दर्जेदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं आहे. खास करून मी कौतुक करेन संतोष जाना पाटील. बघा, त्यांनी जेवण बनवण्यासाठी देखील खूप मेहनत घेतली. त्यांच्या समवेत संजीवन म्हात्रे एक 40+ क्रिकेटर खेळाडू, त्यांनी जेवण बनवण्यासाठी आणि या स्पर्धेतील जे आपण विकेट बनवतो, आपण पाहतोय पिच, अर्थात पिच रिपोर्टर संजीवन म्हात्रे, त्यांचंही खूप कौतुक करावं लागेल. या मैदानावर जर तुम्ही पाहिलं तर खूप मेहनत घेतली आहे. आणि त्याच करत सर्व आमच्या स्क्वॉडसाठी जेवण बनवण्याचं, घरगुती जेवण बनवण्याचं काम देखील संजीवन म्हात्रे आणि खास करून तन्मय म्हात्रे याच्या घरी या जेवणाची, तन्मय पाटील याच्या घरी ही जेवणाची व्यवस्था. तन्मय पाटीलचं ही मनापासून कौतुक करावं लागेल आपल्याला. त्याच्या कुटुंबाला देखील खूप त्रास दिलाय आपण. खरं तर आमच्यासाठी सर्वांसाठी खूप चांगलं घरगुती जेवण त्यांच्या आई खूप मेहनत घेत आहेत. तर तन्मय पाटील, तुमचंही मनापासून आभार. कुणाल पाटील, आणि पडद्यावर पाय देऊ नका प्लीज. महत्वाची सूचना असेल सर्व प्रेक्षकांना. हा, नक्कीच पडद्यावर वगैरे पाय देऊ नका असं आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आलेली आहे. प्लीज सहकार्य करा. जाऊया मॅचच्या दिशेनं. चेतन, आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाला ही सुरुवात झाली आहे आणि त्यामुळं विचार करावा लागेल. हा इम्पॉर्टंट मॅच. रोहित पाटीलची विकेट घ्यानंतर पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम सध्याच्या घड्यात चालू आहे. प्लॉकॉल चेंडू खोडून काढलाय, समोर दिशेनं खरं तर फटका सजवलाय. थोडा झाला फंबल, त्यानंतर सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केला. 2 धावा मात्र नक्कीच ऍड झाल्यात. 1 किंवा 2 सेकंदाची चुकी मात्र नक्कीच तुम्हाला 1 किंवा 2 धावेमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळतोय. आणि याच धावा कळतं सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला कळतं तर खूप त्रासदायक ठरतात. आणि ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केलं, 2 धावा झाल्या ऍड. आणि आमचे स्कोरर मित्र आपण पाहताय उमरलीचे घर तर दर्शनची माली सांगते धावा लागल्या. स्कोर कार्ड होती 18 धावा. आडव्या वाटण्या घ्यायचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकलाय की काय? येस, पंचांचा इशारा, डॉट चेंडू. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना पहिल्या षटकामध्ये विनोद भगतने धावा खर्च केला, त्या तब्बल 15, त्यामध्ये 2 विकेट. त्यानंतर आदित्य आला आणि आदित्यचा मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला बोलबाला. 2 चेंडूवरती करता 2 विकेट घेऊन या मॅच मध्ये पुन्हा एकदा कोंबडवे संघाला बॅक करून दिलाय. चांगली गोलंदाजी आता राहिली आहे. आडव्या पडणे पुल अजून एक ठोकला गेलाय. लांबवरचा षटकार, छोटा पॅकेट, बडा धमाका पॉकेट डायमंडच्या बॅट मधून षटकार. मास्टर हर्षद शेलकेच्या बॅट मधून उशिरा का होईना 3 चेंडूचा फेस केला, त्यानंतर षटकार ठोकला गेलाय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमला खर तर बॅक करून देताना आपण पाहताय. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असतील. धावा लागल्या तब्बल 24 धावा. 24 लॉस ऑफ 2 विकेट्स, 3 विकेट्स. टीम आपण पाहताय पाली बी संघ. ब्लॉक ओळखायचा प्रयत्न, चेंडू खूप वेळा लावत आहे. फिल्डर आहात तैनात, पकडलाय झेल आणि षटकार ठोकणारा हर्षद शेलकेचा संपतोय मैदानाच्या आतमध्ये खेळ. विकेट क्रमांक आपण पाहताय 4था टीम पाली बी संघाला. डीजे
महेश डेकोरेटर्स करंजाडे, भालचंद्र मुने यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या भालचंद्र मुने आपलंही सहर्ष स्वागत आहे. महेश डेकोरेटरचे ओनर आणि त्याचबरोबर 40+ आमचे सर्व पाटणोली 40+ खेळाडू सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपली खूप चांगली मेहनत आहे. आज या अंतिम रात्रीमध्ये खरं तर सर्वांचं आपण आभार आणि कौतुक करणं गरजेचं आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि खरं तर आपण चेतन आणि बाबूशा पाहिलं ना तरी आराध्या स्पोर्ट्स पार्टनर टीमच्या पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळतंय. खूप चांगली स्पर्धा आहे. प्रत्येक संघातील खेळाडूंनी कौतुक केलं या स्पर्धेचं. प्रत्येक संघानं खरं तर गवगवून कौतुक केलं आहे या स्पर्धेबद्दल. परंतु आज आपण विचार केला तर अंतिम रात्रीतील काही सामने बाकी आहेत आणि त्यामधली लढत मात्र इथे सुरू असेल. अर्थातच सुपर 5 मधली एका बाजूला पाली तर दुसऱ्या बाजूला कोंबडभुजे. बॅटिंग करणारा संघ पाली मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं अंतिम षटक दिनेश ओलवेकर बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय. पहिले चेंडू आडव्या पाट्यामध्ये नक्कीच खेळून काढला. डबल घ्यायचा प्रयत्न होता. ओहो एस्टनच्या पाठीमाग रिव्ह्यूचा मात्र नक्कीच वापर. थर्ड अंपायर कडे मात्र नक्कीच मागण्या केल्या. टीव्ही अंपायर आमच्या सोबत सोडले गेलेत. काही क्षणात तुम्हाला निर्णय मात्र नक्कीच पोहोचवला जाईल. विशूजी कोहली साहेबांना विनंती करतो प्लीज तिसरे पंच. ओ युटी इट्स आउट. अजून एक धक्का बसलाय. टीम पाली ब संघाला फलंदाज बाद होईल. आपण पाहताय राहुल भोईर रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. पहिले चेंडू होते विकेट रनआउटच्या स्वरूपात. आपण पाहताय दुसरी चोटी धाव घ्यायचा प्रयत्न आणि चोटी धाव मैदानाच्या आतमध्ये खरतर डोकेदुखी ठरली आणि एक चांगला फलंदाज मैदानाच्या बाहेर पाडून यश प्राप्त केलाय टीम कोंबडभुजे संघाने. अद्याप 5 चेंडूचा वाजविकेट बाकी असेल या पहिल्या पूर्वार्धातील. न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय निलेश शेलके. इथून मात्र नक्कीच धावा तुम्हाला कमीत कमी 5 चेंडूमध्ये 10 धावा जर मात्र नक्कीच कुठला एक चांगले फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कोंबडभुजे म्हटलं तर एक ताकदवर संघ आहे. त्यामध्ये अनेक खेळाडू मात्र नक्कीच या खेळताना पाहायला मिळेल आहे. त्यामध्ये आपण पाहिलं असेल कोंबडभुजे संघाची रन मशीन नो डाऊट शुभम कोहली हा मात्र नक्कीच यष्टनच्या पाठीमागे पाहत आहे. तोच मात्र नक्कीच स्टक धरून या मॅच मध्ये तर आपल्या टीमला कमबॅक करून देताना समोरच्या फटका सजवलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्यांना चेंडू उचला फेकेल. फक्त मिली सिंगल धाव. 100% योगदान द्यायचं काम मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑनला आपण खरं फिल्डर पाहता विनोद भगत. कोंबडभुजे संघाची स्पीड गन मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये 2 विकेट यांनी मात्र नक्कीच पटकावल्या. तोच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक हार्ड हिटर फलंदाज अष्टपैलू खेळाडू यांची ओळख आपण पाहिली असेल अनेक स्पर्धा गाजवल्या खेळाडूंना. त्यामध्ये आपण असं रायगड प्रीमियर लीग, त्यामध्ये पाहिलं असेल पनवेल प्रीमियर लीग, कराडी प्रीमियर लीग, त्यानंतर उल्वे प्रीमियर लीग मध्ये नक्कीच विनोद भगतचा बोलबाला राहिला होता. तोच विनोद भगत. या दरम्यान कुणालजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम कुणाल पाटील. आपलं सहर्ष स्वागत. सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या पुन्हा एकदा या मध्यरात्रीमध्ये देखील वेळात वेळ काढून ही मान्यवर मंडळी इथे उपस्थित झालेत. आपलं आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. 3 चेंडू अद्याप बाकी असतील. स्कोर करते धावा लागल्यात. आमचे स्कोर मी ते सांगतायत की 27 धावा 27. अद्याप 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये तुम्हाला जेवढ्या धावा येतील त्या धावा तर दुसऱ्या इनिंग मध्ये तुमच्या गोलंदाजाला मात्र नक्कीच त्या फायदेशीर ठरतील. परंतु 3 चेंडू अद्याप बाकी आहेत. स्विच घ्यायचा प्रयत्न चेंडू पायाला धरला. लाऊडली अपील केली होती पंचांनी मात्र नक्कीच अपील फेटाळल्या. एकदा मात्र नक्कीच जोडले गेले. आमच्या नक्कीच स्ट्राईक पंच आपण पाहताय. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. या पहिल्या पूर्वाधिक चांगला कमबॅक पाहायला मिळाला टीम कोंबडभुजे संघाकडून. कारण 2 षटकामध्ये जवळ धावा होत्या. या षटकामध्ये आपण पाहिलं असेल 24 धावा. त्यानंतर या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात अद्यापर्यंत 4.
चांगली गोलंदाजी दिनेश. बॉल ट्रॅक होती आपण पाहताय तर समोर फलंदाज. चांगला चेंडू. चेंडू खरं तर बॅटच्या रडामध्ये चेंडू येत नाहीये. सिंगल मात्र नक्कीच केली. दुसरीचा प्रयत्न प्रचंड वेगात थ्रो केली. अजून एक रानूची संधी परंतु पंचांचा इशारा येणं भाग्य असेल. इट्स नॉट आउट. पंचांचा इशारा मात्र नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केल्या. 2 धावा झाल्या ऍड या चेंडूवरती आणि धावा लागल्या तर डबल 30 धावा 30 कंप्लीट. टीम पाली ब संघ आपण पाहिलं असेल शेवटचा अंतिम चेंडू अद्याप बाकी असेल. आशिष पाटील स्ट्राइक एन वरती पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम चेंडू टार्गेट सेट करणार चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. बॉलिंग मार्क होती पाहते आपण. दिनेश हा गोलंदाज अद्याप पण चांगली गोलंदाजी झालेली आहे. 5 चेंडू फक्त धावा खर्च केल्यात 6. शेवटचा अंतिम चेंडू बॉलिंग मार्क होती दिनेशला पाहताय. मोठा फटका तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम पाली बस संघ. परंतु डॉट चेंडू फेकला तर 31चा टार्गेट सेट करून या मॅच मध्ये पुन्हा एकदा मैदानात उतरणार नक्कीच पाहायला मिळेल टीम कोंबळीवर संघ. काय घडेल काय वेगळं शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी आलाय आपण पाहताय. दिनेश राईट ओव्हर द विकेट. ब्लॉक चेंडू खोदून घ्यायचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. सिंगल मात्र नक्कीच पलून काढली. दुसरीचा प्रयत्न नाहीये. प्रयत्न होता दांडी गुल आता मात्र नक्कीच रन स्वरूपात अजून एक धक्का बसलाय टीम पाली संघाला आणि अंतिम चेंडू होती धाव मात्र नक्कीच जोडली जाईल 1 म्हणजे 31 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती आणि 3 षटकामध्ये तुम्हाला करायच्या दुसऱ्या डावामध्ये तब्बल 32 धावा. 18 चेंडू आणि 32 धावाची गरज टीम कोंबडभोई संघाला. नक्कीच स्क्रीनवर पाहू शकाल आपण मान्यवरांना. कुणालजी पाटील ज्यांचं इथे आगमन झालं त्यांच्या मित्र परिवारासोबत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी कुणाल पाटील तब्बल 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य देखील त्यांनी आम्हाला दिलं या स्पर्धेसाठी. तर कुणालजी पाटील आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला नेक्स्ट मॅचचा तोपर्यंत आपण टॉस करूया. पुढील सामना असेल बॉस फायटर अजनबी ओवले आणि त्यांच्या विरोधात आर्यन चिर्ले. तर दोन्ही संघनायक आले असतील तर या रिपोर्टिंग करा लगेच. आर्यन चिर्ले पुन्हा एकदा दुसऱ्या ओवळे संघासोबत खेळेल. या अगोदरच्या एक ओवळे संघाला त्यांनी पराभूत केलंय त्यामुळे तो बदला घेण्याचा ओवळे संघाला एक संधी आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक या टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. आर्यन चिर्ले मला वाटते बेलपाडा या ठिकाणी खेळण्यासाठी गेला आहे परंतु जर उशीर झाला तर आमचे आयोजक तुम्हाला पॅनलाइज करतील यातील मात्र शंका नाही. त्यामुळे आर्यन चिर्ले निर्दोष घरात तुम्ही जर आला असाल तर तुम्ही देखील लगेच या टॉससाठी. तोपर्यंत कुणालजी पाटील यांना आपण सन्मानित करूया. तन्मय कुणालजी पाटील या आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. कुणालजी पाटील आमच्या डाव्या बाजूला तुमच्या डाव्या बाजूला आमचा एक अतिथी कक्ष उभारलेला आहे. टॉस का बॉस ग्रामस्थ मंडळ चषक 2025 त्या कॉम्बॉक्समध्ये त्यांचा सन्मान करूया. पहिला कुणालजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान. खरं तर त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 3000 रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे. मी दिलीप पाटील आमचे आयोजक त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते कुणाल पाटील यांना आपण सन्मानित करावा. प्रतीक पाटील ओले टीमचं संघनायक इथे आलेलं आहे. आपण स्थानपन्न व्हावा. आर्यन चिर्ले टीमचं संघनायक आपण यायचं आहे. जोरदार टाळ्या करू द्या होऊ द्या आपल्या कुणाल पाटील साहेबांसाठी. बघा 3000 रुपयाचं आपल्याला आर्थिक सहकार्य दिलंय ते कुणालजी पाटील यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. आज सर्व पाहुण्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करूया. प्रत्येकजण येतोय आणि या स्पर्धेसाठी आपल्याला हातभार अगदी जे सहकार्य पहिल्या वर्षामध्ये आम्ही जो आयोजन करतोय त्यामध्ये पहिल्या वर्षामध्ये आयोजन करत असताना अतिशय मोलाचं सहकार्य त्यांचं लाभलं आहे. त्यामध्ये कुणालजी पाटील आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक आभार. राजेंद्रजी आत्माराम पाटील यांच्याकडनं देखील आम्हाला 25,000 रुपयाची आर्थिक मदत आली. ग्रामपंचायत सरपंच नानोशी विभाग. त्यानंतर मी आमंत्रित करतोय दाद्याभाई आपण यावं. आपला शुभ सन्मान केला जाईल. खरंच दाद्याबाईंचं दापोली पारगावमध्ये खूप चांगलं आयोजन तुम्ही पाहिलं असाल. 70 रुपये ग्रुप. हां दाद्याभाई उल्ल्याभाई जबरदस्त आयोजन त्यांचं राहिलंय. आपलंही सहर्ष स्वागत. नरेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा.
नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते पवित्र असते हा शुभ सन्मान. दादाभाई पारगाव आपलं सहर्ष स्वागत. दादाबाईंचं खूप चांगलं आयोजन पारगाव नगरीमध्ये एक वर्ष आम्ही पाहिलं. एक यशस्वी आयोजनाचं आपण खरं तर ते चित्र तिथे पाहायला मिळालं. तेच दादाबाई. संदीप चतुर साहेब आपण हा सन्मानाचा स्वीकार करावा. चला मी विनंती करतो सर. तर आपण पाहिले असेल पाटणोली गावचे सर्व 40+ खेळाडू आदरणीय आपण पाहताय दीपकजी पाडी साहेब, त्याचबरोबर प्रमोदजी पाडी साहेब, त्याचबरोबर आपण पाहताय संजीवन म्हात्रे, प्रदीपजी पाटील, दिलवजी पाटील, मोहनदास पाटील, अनिरुद्ध पाटील, त्याचबरोबर विजयजी पाटील, सतीशजी पाटील, गणेशजी म्हात्रे, अमितजी पाटील, कांचनजी पाटील, त्याचबरोबर प्रतापजी पाटील, समाधान पाटील, विलासजी पाटील आणि नरेशजी पाटील साहेबांना विनंती करतो. सर्व मान्यवरांना विनंती करतो तुम्ही सुद्धा आपल्या मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं तो केलं जाईल. सहर्ष स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आणि सर्व क्रिकेट रसिकांचं आणि पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला खेळ तर पूर्वार्ध मात्र नक्की संपला गेलाय आणि 32 धावांचं टार्गेट सेट केलं गेलाय. बॅक टू क्रिकेट. पहिला बॉल मनोज भगतनं लॉंग द कार्पेट ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑन कडे खेळल्यानंतर मात्र मिळेल सिंगल. करायचे अवघ्या 4 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 32 धावा म्हणजे 8.0च्या सरासरीनं जो सामना आर्यन चिर्ले आणि ओले टीममध्ये आपण पाहिलं 3 ओव्हरमध्ये 32 धावा करायचे आहेत. माफी असावी. ज्या पद्धतीनं 32चं टार्गेट आपल्याला अचीव करता आला नाही आहे मागच्या मॅचमध्ये, परंतु इथे मनोजनं मात्र पहिल्या बॉलवर सिंगल केली आहे. त्यानंतर मात्र त्याच्या जोडीला असणारा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय शुभम कोहली, एक हार्ड हिटर बॅट्समन. मात्र समोर गोलंदाजच्या उंबरट्यावर निलेश शेळकेचा समोर दिलेला बॉल अगदी लॉंग ऑफ कडे गुडगा खेळपट्टीवर टेकून जसा चेंडू खेळला शुभमनं मात्र तिथे आली एक सिंगल. एक धावसंख्येनं पुढे धावसंख्या सरसावत असताना कोंबडभुजे संघाची धावसंख्या 2. हॅलो चेक. संतोषजी पाडे साहेबांचं मात्र नक्कीच मंचकावरती आपण आदरपूर्वक सन्मान घेऊया. सतीशजी पाडे साहेबांच्या ओहो लवली बॉल. काय जर्क मध्ये बॉल फेकला होता. यॉर्क बॉल मनोजसाठी आणि तो बॉल मात्र जातो एक डॉट आणि संघाची धावसंख्या स्थिर. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते 2 धावा. खूप चांगला मॅच आहे. 18 बॉल 32ची आवश्यकता असताना मनोज आणि शुभम ही जोडी तर गोलंदाज निलेश पुन्हा एकदा पंचांना पार करून हा चेंडू फेकेन. समोर दिला होता बॉल वायडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. अगदी चेंडूला सहज पकडलाय आणि फेकलाय. एक धावेनं संघाची धावसंख्या हळूहळू संत वाहे इंद्रायणी ज्या पद्धतीनं संत गतीनं ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 3 या आकड्यावर. 3 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सज्ज असेल फलंदाज शुभम मात्र निलेशच्या पुढील बॉलला फेस करेल. आपण पाहत आहोत आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आयोजित स्पर्धा. खूप चांगली स्पर्धा तुमच्या भेटीला आली. 5 रात्री सलग आपण पाहतोय खूप मेहनत घेताना या आयोजना. अखूट टप्प्याचा बॉल कव्हर ड्राईव्ह अप्रतिम. वेगानं चेंडू निघून गेलाय अगदी सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बत्तीस धावांचं टार्गेट आहे आणि त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये बघितले तर 3 बॉलवर 3 आल्या. तदनंतर मात्र चौकार आला. आता 13 बॉल 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे कारण धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळते ती टोटल 7. 25 धावा अजूनही कराव्या लागतील कारण 7 धावा धावफलकावर आल्या. 13 बॉल 25 रन 13 चेंडू हे सिक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. निलेश शेळकेचा बॉल सरळ बॅटने गेला. हो क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मात्र शुभम सुरक्षित क्रीजमध्ये. सहज धाव झाली पूर्ण. एका धावेच्या मदतीने धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते ती
8 या आकड्यावर. पहिला ओव्हर 8 धावा. आता उर्वरित 12 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी आवश्यकता असेल ती 24 धावांची. 12 चेंडू 24 धावा. हॅलो हॅलो दिलीपजी पाळी साहेब, त्याचबरोबर विजयजी पाटील, महेंद्र दमणे, त्याचबरोबर सतीशजी पाटील यांच्याकडून मात्र नक्कीच या स्पर्धेला लागणाऱ्या आणि निहालजी पाटील यांच्याकडून तब्बल या स्पर्धेला लागणाऱ्या सर्व सन्मान चिन्ह या स्पर्धेकरता पुरस्कृत केलेत. धन्यवाद. खरं तर आपला अमूल्य वेल आणि या स्पर्धेला लागलेल्या सन्मान चिन्ह मात्र नक्कीच तुमच्या माध्यमातून आल्या. अशीच मात्र नक्कीच हातभार लावाई. चला, आदरणीय संजीवजी म्हात्रे साहेबांनी विनंती करतो तुम्ही सुद्धा आमच्या मंचिकावरती स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा सुद्धा आदरपूर्वक सन्मान केले जाईल. चला, चिरली टीमचे कॅप्टन चला दीपकजी पाडी साहेब, त्याबरोबर प्रमोदजी पाडी साहेबांना विनंती करतो तुम्ही सुद्धा. प्रदीपजी पाडी साहेब. 12 बॉल 24 ची गरज आणि अशा परिस्थितीमध्ये ठोकलाय शुभम कोहलीनं हा खणखणीत षटकार. त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा चित्तथरारक क्षण तुम्हाला पाहायला मिळतील, कारण 11 बॉल आता 18 ची गरज. गोलंदाज कल्पेश शेळके. कल्पेश शेळकेचा हा बॉल खोलवर पडते. बॉल हो हो यस नो नो यस नो यस. इथे शुभम कोहली सुरक्षित असेल. थोडासा या ठिकाणी पाहिलं तर कन्फ्यूज झाले होते दोन्ही बॅट्समन, परंतु कल्पेशच्या हातामध्ये चेंडू आला नाही. सहज जर कदाचित चेंडू पकडला असता तर डायरेक्ट हिट देखील केला असता, परंतु अशा परिस्थितीमध्ये शुभम कोहली सुरक्षित. मिळाली 1 धाव. आता येणारे 10 चेंडू 17 धावा. आपण पाहतोय मंगेश स्मृती कोंबडभुजे त्यांच्या विरोधात पाली बी संघ. ही फाईट व्हायला मिळते. एक ट्रॉफी मिळेल त्यांना, परंतु जो जिंकेल तो पुढे जाईल. प्रवास त्याचा सुरू राहील, परंतु हारेल तो नक्कीच थांबेल. मग 5वा 4था किंवा 3ऱ्या क्रमांकासाठी वाट पाहावी लागेल. हो चेंडू पॅडवर आला. विरकावून देण्याचा प्रयत्न. लाऊड ऑफ फील्ड मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट केलाय, परंतु चेंडू पंचांना डायरेक्ट हिट झालाय. अशा परिस्थितीमध्ये या 2 धावा मिळाल्या आहेत. महेंद्र शेळकेनं डायरेक्ट हिट केला होता. बॅकअपला कोणी नव्हतं, परंतु अशा परिस्थितीमध्ये लेग बायज च्या स्वरूपात मिळालेल्या या 2 धावा आणि अशा 2 धाव्यानं समीकरण देखील बदलतंय. येणारे 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. 17 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता राहिली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजच्या उंबरट्यावर कल्पेश. आउटसाइड ऑफ स्टंप चॉक करायचा होता, परंतु इथे काय घडलं मैदानावर. पुन्हा एकदा बॅकिंगला कोणी नाहीये. महेंद्र शेळके वाट बघतोय, कोणी नाही नॉन स्ट्राईकला. तिथे मात्र बॅकअपला आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा मिळाली एक सिंगल. चांगली गोलंदाजी. वाईड यॉर्क फेकण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज कल्पेश शेळके. या अगोदर निलेश शेळकेनं गोलंदाजी केली, 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र कल्पेश शेळके आला, त्याच्या गोलंदाजीमध्ये एक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. आणि अशा परिस्थितीमध्ये आता सामन्यातलं समीकरण देखील बदलत आहे. ते चेंडू 8 14 धावा. फुल्लर लेनचा बॉल होता फुलटॉस फायर लगत डीप बाकवास करला. एक क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. सिंगल आला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अशा परिस्थितीमध्ये ही दुसरी धाव देखील शुभम कोहलीनं पूर्ण केली आहे. धावांसाठी धावावं लागत आहे मैदानाच्या आतमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये धावा घ्याव्या लागतील. आता 7 चेंडू 12 धावा. 7-12चा हा आकडा नक्कीच दिवंगत दिबा पाटील साहेब. 7-12चा आकडा आलाय आणि आपण स्क्रीनवर आमच्या स्टेजवर दिवंगत दिबा पाटील साहेबांचा फोटो. 7 चेंडू 12 धावा. डीजे डॉली हर्ष. 7-12 12.5% 22% आता एअरपोर्ट आल्यानंतर आपल्या भूमिपुत्रांना मिळत आहेत. त्यामध्ये दिबा पाटील साहेबांची आठवण करून देणारा आकडा 7-12. 7 चेंडू 12 धावा.
लावली डिलिव्हरी. ही ओळख आहे पाली टीमची. बघा मागच्या मॅच मध्ये पाली संघानं गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकला होता आणि या मॅच मध्ये देखील टिच्चून मारा करतोय, भेदक मारा करतोय गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश. मागच्या चारही मॅच मध्ये काय तिखट मारा केला. हॅलो हॅलो चेक, एक मिनिट सर थांबवतो तुम्हाला. आता जे स्पर्धेला लागलेलं डोनेशन आपण पाहताय, निलेश अंकुश पाटील यांच्याकडून तब्बल 1101 रुपये देणगे मात्र नक्कीच लाभले गेल्या. त्याचबरोबर प्रदीप मधुशेठ दमडे त्यांच्याकडून 1052 रुपयाची देणगी या स्पर्धेला मात्र नक्कीच लाभले गेल्या. सर्व आयोजन कमिटी आणि आपण पाहताय पाटण ग्रामस्थ मंडळ चषक 2025 आहे खरं तर आपण पाहताय. धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच आपण पाहताय. टॉस करून घ्या. आर्यन चिर्ले आणि बॉस फायटर ओवले या दोन टीममध्ये टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. या ठिकाणी दोन्ही संघनायक तर कुणाल पाटील आपणास थोडासा त्रास पुन्हा एकदा देतोय की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी कुणालजी पाटील. मॅच असेल बॉस फायटर अजनबी ओवले विरोधी संघ आर्यन चिर्ले. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच ओवले विपक्ष टीम चिर्ले संघ. हेड इट्स कॉल टेल्स. टॉस जिंकलाय टीम चिर्ले संघ. प्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग करायचा निर्णय मात्र नक्कीच ताकदवर संघ आहे. समोर पाहिजे असेल ओवला संघ. मॅचची मॅच जर बघितली तर मात्र नक्की चुरशीचा सामना पाहायला मिळाला. 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरजना सामना मात्र नक्कीच फिनिश केला होता. त्याबरोबर खरं तर तुमची रणनीती काय असेल? ओला संघ पण चांगला आहे तरी आम्ही त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक तुला नेक्स्ट मॅच साठी. 6 बॉल 12 ची गरज. मनोज ये बूढ़ा शेर कभी घास नहीं खाएगा केवल मांस ही खाएगा ये दिखाते हुए एक बिग हिट सिक्सर. क्या बात आहे. सुंदर संगीत. तेवढाच सुंदर फटका पाहायला मिळाला. आता 5 चेंडू 6 धावा. ज्या हर्षलला डेडिकेट केलं होतं मागचा मागपण बघितलं तर सामनावीर तोच हर्षल. ते मात्र पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी 5-6चं समीकरण. 4 चेंडू 5 धावा. अजूनही मॅच बॅलन्स आहे. पाली बी संघ मॅच सोडायला तयार होणार नाहीये कारण मागच्या 4 मॅचमध्ये त्यांनी गोलंदाजीची अगदी दमदार दादागिरी दाखवली आहे. त्यामुळे आता अजूनही सामना बॅलन्स. येणारे 4 चेंडू 5 धावांची गरज. स्ट्राईकला बॅट्समन शुभम कोहली. सलामीवीर जोडे अजूनही मैदानावर खेळते, तळ ठोकून आहे. हा चेंडू बॅटला ब्रश झाला, त्यानंतर पॅडवर आदळला. पुन्हा एकदा एक चिक्की रन्स कंप्लीट केले. खेळपट्टीवर असताना 1-1 धाव आता महत्वाची राहिली जाईल. 1-1 धाव दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट असेल कारण आता 3 बॉल आणि 4 धावा राहिल्या आहेत. 3 चेंडू 4 धावा. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. खरं तर जो जिंकेल तो पुढे जाईल. हाय स्कोर ज्या संघाच्या नावावर राहील त्याला दुसरा अजून एक विजय मिळेल. कदाचित तो डायरेक्ट फायनलमध्येही प्रवेश करेल. त्यामुळं खूप महत्वाचा मॅच आहे. 3 बॉल 4 ची गरज. ऑन स्ट्राईक मनोज. फुल्लर लेनचा बॉल. फुल टॉस बॉल. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. चेंडू पकडलाय, फेकलाय. मिळाली फक्त 1-1 धाव जाईल. तेवढा टेन्शन देखील येईल आता मग कोंबडभुजे टीमवर. आता 2 बॉल 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. 3 धावा 2 चेंडू. हा मॅच मात्र चित्तथरारक सामना पाहायला मिळतोय तुम्हाला. ओपनिंग जोडी मैदानात आहे तर हर्षल एक युवा खेळाडू आहे. वय वर्ष 18 आणि 18 वर्षाचा हा एक गोलंदाज तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अनुभव कमी आहे परंतु 1-1 धाव देतो आतापर्यंत. ऑन स्ट्राईक बॅट्समन शुभम कोहली. बॉल असतील 2-3 धावांची गरज. समोर दिलाय, फटका फसलाय. ओहो, इट्स अ ग्रेट कॅच. इथे शुभम कोहली सारखा मातब्बर खेळाडू झालाय बाद. आता मॅच मध्ये आली आहे मजा, रंगतपणा. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता.
अंगलट आलं. कदाचित एक सिंगल जरी आले असते तरी एक बॉल 2 राहिल्या असत्या, परंतु जर आणि तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते मित्रांनो कधी कधी. आणि अशा परिस्थितीमध्ये आता सेम मॅच, ओला टीमला 1 बॉल 3 ची गरज जशी होती तसाच मॅच मात्र तिथे सेम सिच्युएशनला 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. वाट ए मॅच. काय करणार आता नवीन आलेला फलंदाज नवजल भोईर. नवजल भोईरनं मागच्या मॅच मध्ये सामनावीराचा किताब पटकावलाय. चांगले फटकेबाजी केली होती, परंतु हा कमी अनुभवाचा खेळाडू हर्षल कशा प्रकारे चेंडू फेकेल नवजलला. 1 चेंडू 3 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या प्रेक्षक मित्रांनो. ओहो, इट्स ग्रेट सिक्सर नवजल भोईर. ग्रेट हिट. हर्षल झोपला. हर्ष चला लगेच आपण आदरणीय अंबाजी ठाकरे गारडा यांना विनंती करतो प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं तो केलं जाईल हार्दिक स्वागत. त्याचबरोबर विनंती करतो पुन्हा एकदा पाटणोली गावचे खरं तर सर्व लेजंड 40+ खेळाडू दीपकजी पाटील, प्रमोद पाटील, संजीवन म्हात्रे, प्रदीपजी पाटील, दिलीप पाटील, मोहनदास पाटील, अनिरुद्ध पाटील, विजय पाटील, सतीश पाटील, गणेशजी म्हात्रे, अमितजी पाटील, कांचनजी पाटील, प्रताप पाटील, समाधान पाटील, विलासजी पाटील, नरेश पाटील आणि शेवटचे अंतिम जयदीपजी दमडे यांना विनंती करतो प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा जो केलं जाईल हार्दिक स्वागत. आर्यन चिरले. त्याचबरोबर महेश